नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अजिबात चिकट न बनणारी झटपट अशी भेंडीची भाजी पाहणार। बॅचलरही करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने ही भेंडीची भाजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सकाळच्या धावपळीच्या वेळी ही आपली भाजी 5 मिनिटात तयार होते। न खाणारेही आवडीने खातील इतकी मस्त ही भाजी लागते। अजिबात चिकट बनत नाही। तर त्याचे कारण मी तुम्हाला शेवटी सांगते, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर ही ते पाव किलो भेंडी मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता। तसेच बारीक चिरलेला लसूण घेतला आहे, 4 ते 5 पाकळ्या चिंच घेतलेली आहे, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, हळद, गरम मसाला आणि धने पावडर। इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरे, हिंग टाकलेला आहे, पाव लहान चमचा, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेला लसूण। तर इथे हिरवी मिरची चवीनुसार टाका। लसूण अर्धा मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा, तोही आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। आणि ह्या स्टेजला आपल्याला गरम मसाला आणि हळद वापरून तोही छान यामध्ये मिक्स करणे। तर इथे धने पावडर, गरम मसाला, हळद तसेच चिंच टाकून आपल्याला हा मसाला अर्धा मिनिट परतल्यानंतर इथे बारीक चिरलेली भेंडी तीही ह्यामध्ये मिक्स करायची आहे। पण इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमवर ठेवून ही भेंडी छान परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती चिकट बनणार नाही, तार सोडणार नाही। तर अशा प्रकारे जर तुम्ही मोठ्या आचेवर भेंडी छान परतली तर अतिशय मस्त लागते, चिवट अजिबात बनत नाही। तर इथे छान भेंडी परतून झाल्यानंतर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार। तर मीठ ही छान ह्यामध्ये मिक्स करणे। तर इथे पाहू शकता भेंडीची भाजी आपली ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे। अतिशय मस्त लागते, नक्की ट्राय करा। तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट वापरलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही वापरले तरी चालेल, पण शेंगदाण्याचे कूट वापरल्याने भेंडी ही अजिबात चिकट बनत नाही। तर इथे तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर टॅमॅटो बारीक चिरून वापरला तरी चालेल। इथे आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय कमी करून 30 सेकंद ते 1 मिनिटाची दणदणीत वाफ काढून घेतली। जास्त वेळ झाकून ही भाजी शिजवू नका, नाहीतर भेंडीला तार सुटते, चिवट बनते। तर अशा काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की आपली भाजी ही मोकळी, सुळसुळीत आणि चमचमीत बनेल। तर अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी तयार आहे। न आवडणारेही आवडीने खातील, नक्की ट्राय करा। आणि ही भाजी एकदा तरी नक्की बनवून पहा। तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।